विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट कॉमर्स पेपर 2 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट 2025 कॉमर्स पेपर 2 मधील युनिट 1 चे ॲक्च्युअल PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. सो या प्रश्नामधून तुम्हाला एक्झाम पॅटर्न कळणार आहे, क्वेश्चनची लेवल कळणार आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स काय असतात हे सुद्धा कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे, एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे. 26 जुलैला आपली एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशनसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 जून पासून पेपर 2 कॉमर्सची आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर करता येणार आहे. यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, नोट्स, त्यासोबतच MCQ विथ PDF. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 2 च्या तयारीसोबत पेपर 1 ची पण तयारी तुम्हाला करता येणार आहे. म्हणजेच या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1 ची बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण सगळ्यांनाच माहिती आहे आता 26 जुलैला आपली एक्झामिनेशन होणार आहे आणि 26 तारखेपर्यंत आपला पेपर 2 कॉमर्सचा सिलेबस जर तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर करायचा असेल तर आजच ही बॅच जॉईन करायची किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. पहिला प्रश्न 2025 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा इंटरनॅशनल बिझनेसचा घटक नाही? एक्सपोर्टिंग, जॉईंट व्हेंचर, लायसन्सिंग की कन्फाइंड टू द बाउंड्रीज ऑफ वन कंट्री. म्हणजे सीमा सीमापुरतेच मर्यादित असणं है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. सीमापुरतं मर्यादित असणं हे इंटरनॅशनल बिझनेस कसा असेल? तर सीमापुरतंच असेल तर तो इंटरनॅशनल होणार नाही. सीमा पार असेल तर तो इंटरनॅशनल बिझनेस झाला. राईट. सो दिस वन ऑप्शन डी इज नॉट द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज डिफाइंड ॲज. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे MNC ज्याला आपण म्हणतो है ना, म्हणजे काय आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी? ऑप्शन ए म्हणतोय विविध वांशिक कामगार असणे, एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये पुरवठादार असणे, एकापेक्षा जास्त देशामध्ये उत्पादन किंवा व्यवसाय संचालन करणे की 100 पेक्षा जास्त स्वयंसेवक असणे. काय असतं मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन? सो व्हॉट इज द आन्सर? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, म्हणजे कॅरिंग आउट प्रोडक्शन और ऑपरेशन्स इन मोर दॅन वन कंट्री. एका कंट्रीपेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपलं प्रोडक्शन ऑपरेशन चालवणं म्हणजे ते काय झालं? MNC झालं. बरोबर आहे ना. बहुराष्ट्रीय कंपनी MNC म्हणजे काय? अशी कंपनी जी फक्त एका देशातच नाही तर अनेक देशामध्ये उत्पादन करते, अनेक देशामध्ये विक्री करते है ना, इतर व्यावसायिक कार्य करते, त्याला MNC म्हणतो आपण. जसं की ॲपल आहे, टोयोटा आहे, कोको कोला आहे है ना. या कंपन्या कशा आहेत? हे देशांतर्गत काम करतात का? नाही, हे वेगवेगळ्या देशामध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे यांना MNC म्हटलं जातं. पुढचा प्रश्न अँटी डम्पिंग वरती विचारलाय बघा. अँटी डम्पिंग वरती आपण सुद्धा MCQ मध्ये प्रॅक्टिस केली होती. काय विचारलाय प्रश्न? अँटी डम्पिंग अँड काउंटर वेलिंग ड्युटीज आर इम्पोज्ड अंडर. अँटी डम्पिंग आणि प्रतिपूरक शुल्क कोणत्या कायद्याअंतर्गत लावले जातात? असाच सिमिलर प्रश्न आपण पाहिला होता है ना. रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी राईट्स की कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975. ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे, अँटी डम्पिंग ड्युटी किंवा काउंटर वेलिंग ड्युटी है ना, हे आपल्या आयातीवर विशेष शुल्क आहेत जे आपल्या देशांतर्गत उद्योगासाठी संरक्षण करण्यासाठी लावले जातात. राईट. अँटी डम्पिंग ड्युटी जर म्हटलात तर जेव्हा एखादा देश काय करतो, वस्तू अतिशय कमी किमतीत दुसऱ्या देशात विकत असतो तेव्हा स्थानिक उद्योगांना नुकसान होऊ नये है ना, त्यासाठी ही गोष्ट टाळली जाते. कोणती? अतिशय कमी किमतीत दुसऱ्या देशात विकण्याची गोष्ट टाळली जाते. हे टाळण्यासाठी ज्या गोष्टी करतो आपण ते अँटी डम्पिंग असतं. ठीक आहे. काउंटरवेलिंग ड्युटी काय? काउंटरवेलिंग ड्युटीमध्ये परदेशी सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडी मिळालेल्या वस्तूवर एक शुल्क लावले जातात, त्याला काउंटरवेलिंग ड्युटी म्हणतात. ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये हे शुल्क जे कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975 अंतर्गत लागू केलं जातं, म्हणजे अँटी डम्पिंग वाला है ना, अँटी डम्पिंग अँड काउंटरवेलिंग ड्युटीज वाला. समजलं ना काय म्हणायचं मला? सो अँटी डम्पिंग अँड काउंटरवेलिंग ड्युटीज हे दोन जी ड्युटी आहेत है ना, हे कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975 च्या अंतर्गत लावले जातात. पुढचा प्रश्न, द थेअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज वॉज प्रोपाउंडेड बाय. हा तर प्रश्न नेहमीच येत असतो. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डेव्हिड रिकार्डो, एली हेक्शर, बर्टिन ओलिन की ॲडम स्मिथ? सो दॅट इज ॲडम स्मिथ. ठीक आहे, हे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज सिद्धांत जो आहे तो ॲडम स्मिथने मांडलेला आहे है ना. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी हे संबंधित आहे, आपण लाईव्ह सेशन्समध्ये पण कव्हर करणार आहोत हे. आता हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये एक्झॅक्टली काय? समजा एखादा देश आहे है ना,
एखादा देश ज्या वस्तूचे उत्पादन इतर देशाच्या तुलनेत कमी खर्चात आणि अधिक जास्त कार्यक्षमतेने करू शकत असेल, त्या वस्तूच्या उत्पादनात त्याला ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज मिळत असतो. समजलं? मग अशा वस्तूंची निर्यात करावी आणि इतर वस्तू आयात कराव्यात. ही थेरी कोणी सांगितली? ही थेरी सांगितली ॲडम स्मिथने. आता समजलं नसेल तर एक एक्झाम्पल सांगतो. समजा जर भारत कापूस कमी खर्चात तयार करत असेल आणि दुसरा देश इलेक्ट्रॉनिक्स अधिक कार्यक्षमतेने करत असेल, तर दोन्ही देशांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या वस्तूमध्ये विशेषीकरण करावे. समजलं का? जसं की भारताने कापसामध्ये आणि दुसऱ्या देशाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये, असं ॲडम स्मिथने सांगितलंय. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज नॉट अ पार्ट ऑफ नाफ्टा? ठीक आहे, नाफ्टाचं कुठला पार्ट नाहीये, म्हणजे दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठली कंट्री आहे जे नाफ्टाचं पार्ट नाहीये? ठीक आहे, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आता ह्याच्यात नावातच आलंय अमेरिकन, राईट, म्हणजे इकडे आपल्या वेस्टर्न साईडला. मग यामध्ये तुमचे युनायटेड स्टेट आहे, कॅनडा आहे आणि मेक्सिको आहे, है ना. यामध्ये युनायटेड किंगडम नाही आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, USA आहे. ओके, UK याच्यामध्ये येत नाही. नाफ्टामध्ये फक्त मेक्सिको, कॅनडा आणि US येतं. ओके, पुढील प्रश्न, खालीलपैकी दोन प्रमुख वित्तीय अडथळे फिस्कल बॅरियर्स कोणते आहेत हे सांगायचं आपल्याला. ब्लॉक्ड अकाउंट्स अँड एक्सचेंज रेट्स, की B एक्सचेंज कंट्रोल अँड एक्सचेंज इंटरव्हेन्शन, की C अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज, की D मॉनिटरी अँड फिस्कल ड्युटीज. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन C, दॅट इज अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज. ओके, अँटी डम्पिंग ड्युटीज, काउंटरव्हेलिंग ड्युटीज मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मागच्याच ह्याच्यामध्ये. फिस्कल बॅरियर्स काय असतं? फिस्कल बॅरियर म्हणजे सरकारकडून आंतरराष्ट्रीय व्यापारावर जर नियंत्रण ठेवण्यासाठी, हा ना, काही काय म्हणतात त्याला, काही लावले जाणारे आर्थिक कर असतील, है ना, अशा स्वरूपातील अडथळे म्हणजे तुमचं फिस्कल बॅरियर आहे. समजलं का? म्हणजे समजा सरकारला काय करायचं आहे, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये थोडंसं नियंत्रण हवंय, कंट्रोल हवंय, तर सरकार काय करणार? त्यावरती काहीतरी इकॉनॉमिकल टॅक्सेस लावणार, है ना. मग त्याला काय करता येईल? त्याच्यावरती कंट्रोल करता येईल. त्यालाच म्हटलं जातं फिस्कल बॅरियर. ओके, बाकी अँटी डम्पिंग ड्युटीज आणि काउंटरव्हेलिंग ड्युटीज हे आपण मगाशीच पाहिलंय. दीज आर द टाइप्स ऑफ फिस्कल बॅरियर्स. पुढील प्रश्न, सरकार देशांतर्गत चलनाचे विनिमय मूल्य टिकवून ठेवण्यासाठी त्या चलनाची खरेदी करण्यास सुरुवात करते. या प्रक्रियेला काय म्हणतात? ठीक आहे, द गव्हर्नमेंट स्टार्ट्स बाईंग द डोमेस्टिक करन्सी टू मेंटेन इट्स एक्सचेंज व्हॅल्यू. दिस प्रोसेस इज कॉल्ड बॅलन्सिंग, मेंटेनिंग, पेजिंग अप, पेजिंग डाऊन. दिस इज पेजिंग अप. ठीक आहे, जेव्हा एखादा देश असेल त्याची एक्सचेंज व्हॅल्यू घसरू लागली समजा, मग ते सरकार काय करतं? त्याचे सेंट्रल बँक आणि सरकार हे दोघे मिळून त्या चलनाची काय करतात? खरेदी करतात, त्या बाजारातून खरेदी करत असतात. त्यामुळे त्या चलनाची मागणी वाढते किंवा मूल्य सुद्धा टिकून राहतं किंवा मूल्य वाढत सुद्धा असतं. त्याला पेजिंग अप असं म्हटलं जातं. ओके, सो गव्हर्नमेंट स्टार्ट्स बाईंग डोमेस्टिक करन्सी, इट इज नथिंग बट द पेजिंग अप. खालीलपैकी कोणता बॅलन्स ऑफ पेमेंट भरणा ताळेबंदचा घटक नाही? बॅलन्स ऑफ पेमेंटचा घटक नाही. करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, सेव्हिंग अकाउंट की युनिटरल पेमेंट अकाउंट? बॅलन्स ऑफ पेमेंटचे कुठले कुठले घटक आहेत? त्यापैकी एक याच्यामधला नाही असं विचारलंय. तो कुठला आहे? ऑब्व्हियसली सेव्हिंग अकाउंट, है ना. करंट अकाउंट असतं, कॅपिटल अकाउंट असतं आणि युनिलॅटरल पेमेंट अकाउंट पण असतं, एकतर्फी देख जसं की भेटवस्तू, रेमिटन्सेस, मदत एखादी इत्यादी, है ना. सेव्हिंग अकाउंट जे आहे याच्यामध्ये नसतं बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. The risk arising from uncertain economic and social performance and discriminating economic policies of a country is termed as political risk, cultural risk, country specific risk की market risk. एखाद्या देशातील अनिश्चित आर्थिक व सामाजिक परिस्थिती आणि भेदभाव करणाऱ्या आर्थिक धोरणामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीला काय म्हणतात? है ना, पॉलिटिकल रिस्क म्हणतात, कल्चरल रिस्क म्हणतात, कंट्री स्पेसिफिक रिस्क म्हणतात की मार्केट रिस्क म्हणतात? त्याला म्हणतात कंट्री स्पेसिफिक रिस्क. जेव्हा एखाद्या देशातील आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय परिस्थिती असेल किंवा सरकारी धोरणामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असेल, है ना, तेव्हा त्या जोखमीला कंट्री स्पेसिफिक रिस्क असं म्हटलं जातं. ओके, यामध्ये इकॉनॉमिकल स्टेबिलिटी म्हणा, सोशल स्टेबिलिटी म्हणा, सोशल शांतता म्हणा, म्हणजे सामाजिक शांतता ज्याला म्हणतो आपण, भेदभाव करणारी सरकारी धोरणं असतील, चलनवाढ असेल, कर धोरणं, है ना, निर्बंध इत्यादीचा समावेश याच्यामध्ये होत असतो. ओके, पॉलिटिकल रिस्क म्हटलं तर फक्त राजकीय बदलामुळे निर्माण होणारी जोखीम झाली. कल्चरल रिस्क म्हटलं तर सांस्कृतिक फरकामुळे निर्माण होणारी जोखीम झाली.
है ना. मार्केट रिस्क त्याच्यामध्ये एक आहे, ते पण म्हटलं तर बाजारातील चढ उतार जे होत असतात त्याच्या संबंधित रिस्क झाली है ना. बट कंट्री स्पेसिफिक रिस्क म्हणजे जे एक्झॅक्टली प्रश्न विचारले त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न, द इकॉनॉमिक सिस्टीम इन विच प्रोडक्टिव्ह ॲसेट्स आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय सेंट्रल गव्हर्निंग बॉडी और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी इज. ज्या आर्थिक व्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची मालकी आणि संचालन केंद्रीय सरकार किंवा प्रशासकीय प्राधिकरणाकडे असते त्या व्यवस्थेला काय म्हणतात. ओके, कॉमन इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी, लिबरल की ओपन. सो दिस इज नथिंग बट द कमांड इकॉनॉमी. सॉरी, कॉमन नाही, ते कमांड इकॉनॉमी आहे. कमांड इकॉनॉमी त्याला म्हटलं जातं. ओके, आता थोडंसं याच्याबद्दल जाणून घेऊया. बघा, कमांड इकॉनॉमी म्हणजे काय असतं. एक अशी आर्थिक व्यवस्था असते ज्यामध्ये उत्पादन साधनांची मालकी सरकारकडे असते. समजलं का. उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे असते, गव्हर्नमेंटकडे असते. काय उत्पादन करायचं, किती करायचं, कोणासाठी करायचं, हे सरकार निर्णय घेत असतो, सरकार डिसिजन घेतं. ओके, त्यासोबतच अर्थव्यवस्थेवर सुद्धा सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं, त्याला कमांड इकॉनॉमी म्हणतात, है ना. समजलं. आता त्यानंतर बघा, काही समाजवादी देश आहेत है ना, त्याच्यामध्ये काय आढळतं, सॉरी त्याच्यामध्ये हे कमांड इकॉनॉमी आढळतं. आणि त्याच्यामध्येच मिक्स्ड इकॉनॉमी जर म्हटलं तर सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोघांचाही सहभाग झाला. लिबरल इकॉनॉमी म्हटलं तर बाजारपेठेला जास्त अधिक स्वातंत्र्य दिलं जातं है ना, इंडिपेंडेंट असतं. ओपन इकॉनॉमी म्हटलं तर इतर देशांसोबत मुक्त व्यापार करणारी अर्थव्यवस्था झालं. राईट. कमांड इकॉनॉमी म्हणजे काय, काही समाजवादी देशामध्ये अशी व्यवस्था असते, कशी, जिथे सरकार मोस्टली सगळं ठरवत असतं, ती झाली कमांड इकॉनॉमी. समजलं. सो हे होते आपले 2025च्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले युनिट 1 चे प्रश्न. ठीक आहे, युनिट 1 जो आहे आपला कॉमर्सचा, त्याच्यामधले हे सर्व प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशाच पद्धतीच्या टॉपिक्स वरती तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळतात. ओके, या व्यतिरिक्त आणखीन आपण प्रश्न बघणार आहोत पुढच्या सेशन मध्ये, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. विसरू नका, वेळ खूप कमी आहे, त्यासाठी 1 जून पासून जी आपली बॅच सुरू होणार आहे पेपर टू कॉमर्सची, ती लवकरात लवकर जॉईन करा. कारण यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर होणारच आहे आणि संपूर्ण प्रॅक्टिस पण तुमची होणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड नाही करता आला तर रेकॉर्डेड सेशन पण मिळणार आहे, मॉक टेस्ट मिळणार आहेत, PYQs विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहेत, कम्प्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत, मॅरेथॉन सेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर 1 ची तयारी सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे पेपर 1 ची लाईव्ह बॅच सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर 1 जून पासून आपली बॅच सुरू होत आहे. तुम्ही आजच या बॅचला जॉईन करू शकता. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं, हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.